नंदुरबार जिल्ह्यात 4 नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे, मात्र प्रामुख्याने लढत जी आहे ती शहादा नगरपालिकेमध्ये होताना दिसून येत आहे। शहादा नगरपालिकेमध्ये चौरंगी अशी लढत जी आहे ती होणार आहे, त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। शहादा पालिकेवरती कोणाचे झेंडा फडकणार हे आता महत्त्वाचे ठरलेले आहे। एकंदरीतच शहादा नगरपालिकेमध्ये राज्यात सत्तेत असलेल्या अजित पवार गट आणि भाजप आमने सामने लढत आहे, तर दुसरीकडे स्थानिक विकास आघाडीकडून देखील उमेदवार देण्यात आलेला आहे। तर महत्वाचे म्हणजे MIM कडे देखील या नगरपालिकेत उमेदवार देण्यात आलेले आहे। नंदुरबार जिल्ह्यात 4 नगरपालिकेचे निवडणुका होतात, यात एकच नगरपालिकेवरती MIM ने आपला उमेदवार उतरवलेला आहे, त्यामुळे मुस्लिम मत जे आहे ते फॅक्टर ठरणार आहेत। त्यामुळे मुस्लिम मतांच्या आणि MIMच्या फायदा किंवा तोटा कोणाला होतो हे महत्वाचे राहणार आहे। एकंदरीतच शहादा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी महायुती आणि भाजपाचे एक आधी सत्ता राहिलेली, त्यामुळे पुन्हा भाजप आपला सत्ता काबीज करण्यासाठी मैदानात उतरलेले आहे। भाजपाकडनं मकरंद पाटील यांना उमेदवार देण्यात आलेले आहे, तर स्थानिक विकास आघाडीकडनं अभिजित पाटील हे रिंगणामध्ये आहेत। त्यासोबतच MIM आणि राष्ट्रवादी अजित पवार गटांनी 2 मुस्लिम उमेदवार दिले, त्यामुळे या मतांच्या विभाजनामुळे याचा फायदा नेमका कोणाला होणार हेच पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचा बालेकिल्ला आता भाजपाचा बालेकिल्ला होताना दिसून येत आहे, त्यामुळे भाजप आपला बालेकिल्ला ताब्यात घेण्यासाठी पुन्हा एकदा मैदानात उतरले असल्याचे दिसून येत आहे। जितेंद्र वैजनाथ, टीम 9 मराठी, शहादा, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।